सखी सावली काव्यांजली. काय अंजली, इकडे 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 इकडे. अंजली, आय एम सो हॅपी तुला सांगतो. मी आज इतका खुश आहे अंजली. आपण एक काम करतोय, तू पटकन तयार हो. आपण बाहेर जाऊन सेलिब्रेट करणार आहोत. आपण मस्त डिनर करूया बाहेर. प्रीतम प्रीतम ऐक. काय काय झालं? हा? प्रीतम, तुझं गाणं खूप गाजतंय ह्याचा मला खूप आनंद आहे. पण फक्त माझ्यामुळे तुला यश मिळालंय असं नको समजू ना प्लीज. तुझ्या चाहत्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आई बाबांचे आशीर्वाद आहेत. मला वाटतं की तू त्यांच्यासोबत हा आनंद शेअर करायला हवास. ते सगळं मान्य आहे मला, पण तू सगळ्यात महत्वाची आहे सगळं माझी. नाही प्रीतम, तुला माहिती आहे ना घरात सध्या बरंच काही घडतंय आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा आनंद शेअर करण्यासाठी कदाचित मी ती योग्य व्यक्ती नसेल. एक मिनिट, तुला अजूनही त्या गोष्टीचा राग आहे का? मी तुला काल बोललो काहीतरी. हे बघ अंजली, आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा सांगतो तुला. असं नाहीये प्रीतम, मी अजिबात रागावून बोलत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू प्लीज माझा एवढा विचार करू नकोस. मी मनापासून सांगते. तसं कधीपासून मी मनापासूनच विचारतोय तुला अंजली, काय झालंय? माझ्या एकाही प्रश्नाचं तू उत्तरच देत नाहीयेस मला. बोल ना आता तरी. आता बोलणार नाहीयेस? तू ठरवलंयस ना नाही बोलणार आहेस माझे? ठरवलंयस? फायनल आहे? नाही मग मी वेडा. ठीक आहे, एक काम करतो, मी पण आता तुझ्याशी बोलणार नाहीये. मी गप्प बसणार आहे आता. ओके? नाही, मी गप्प उभा असणार. मला नाही बोलायचं. प्रीतम सॉरी. इथे बघ ना, बोल ना माझ्याशी. नाही, मला नाही बोलायचं. मी का बोलू? सॉरी प्रीतम, बघ ना माझ्याकडे. सॉरी सॉरी. इट्स व्हेरी मच ओके. खरं सांगू, अख्खं जग माझ्यावर रुसलं ना तरी चालेल. तू रुसलीस तर करमत नाही मला. तुझ्याशिवाय जगू शकत नाही अंजली. आता वेळ घालवून चालणार नाही. अंजलीला प्रीतम पासून तोडण्यासाठी टोकाचा निर्णय घ्यावा लागेल. आणि प्रीतमच्या भल्यासाठी मी तो घेतलाय. फायनली सगळं तयार झालेलं आहे. Good. मस्त फ्युजन रेसिपी मिळाली. उद्या सरांना आवडायलाच हवी. फक्त उद्या हे प्रेझेंटेशन तेवढं छान झालं पाहिजे, मग झालं. अरे उद्यावरून आठवलं, उद्यासाठी मी कडधान्य भिजवणार होते. ते राहिलेच भिजवायचे. आधी भिजवून येते. अच्छा, फ्युजन रेसिपीची तयारी चालली आहे तर. काव्या, मला रिकाम तिकडं सिद्ध करण्यासाठी घरी काम घेऊन येतोस तो. टिक्का मशरूम पास्ता. इंडियन आणि इटालियन फ्युजन. वाह, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता मी माझा तडका टाकतो. लेट्स मेक इट टॉक्सिक. आता यात मशरूम सोबत
अल्कोहोल ॲड करावे आणि मग त्यात मशरूम ॲड करावे आणि तयार झाला आपला इटालियन अल्कोहोल मशरूम पास्ता. काव्य, आता यात अल्कोहोल ॲड केल्यामुळे ही डिश हेल्दी नाही, टॉक्सिक, पॉइझनस झाली. उद्या तू तुझं प्रेझेंटेशन देणार आणि दिलं दिलं तुला नोकरीवरून काढणार. ॲज सिम्पल एज दॅट. प्रीतम अंघोळ करतोयस का? मी कॉफी आणली तुझ्यासाठी. हो का? मग आत ये ना. प्रीतम काय आगाऊपणा चालू असतो तुझा? बरं मी इथे ठेवते कॉफी आणि निघते. काय यार तू. बर ठेव. आणि 1 मिनिट थांब, आलोच बाहेर. नाही नको, मला नाश्ता बनवायला जायचंय. मावशी, तुम्ही मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. मला सांग, प्रीतमचं भलं व्हावं असं तुला वाटतं ना? हो मावशी. हे बघ अंजली, मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी तुला विनाकारण अडवलेलं नाही. घरातले दागिने त्या गुंडांना देऊन टाकलेस, त्याही बाबतीत मी खोलात शिरले नाही. पण आता मात्र प्रीतमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे काही गोष्टी तुझ्याशी स्पष्टपणे बोलणं भाग आहे मला. अंजली, अंजली, अगं आहेस का तू? तुला काहीतरी उत्तर दे. अंजली, प्रीतमची पत्रिका मी एका चांगल्या गुरुजींना दाखवली. प्रीतमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी उपाय सांगितलाय. म्हणजे ग्रहशांती वगैरे करायची आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तू त्याच्यापासून लांब राहायचंस. आजपासून पुढचे 7 दिवस तू आणि प्रीतमने एकमेकांशी काहीही संबंध ठेवायचा नाही. इतकंच काय, तुम्ही दोघांनी एकमेकांच्या समोरही यायचं नाही. मावशी काय बोलताय तुम्ही? अहो हे सगळं कसं करावं लागेल अंजली, करावं लागेल. प्रीतमला या गोष्टी सांगून पटणार नाही, पण तुला प्रीतमची काळजी आहे ना, त्यासाठी तुला हे बंधन पाळावंच लागेल. अहो पण अंजली, तू समजूतदार आहेस. प्रीतमच्या आयुष्यात येणारं हे संकट टाळण्यासाठी तुला हे करावंच लागेल. करशील ना? संकट? कसलं संकट? हे बघ अंजली, तुला जितकं सांगायचं होतं तितकं मी सांगितलंय. याहून जास्त मी तुला नाही सांगू शकत. आता यापुढे काय करायचं हे तू ठरव. प्रीतमच्या भल्यासाठी तू एवढंही नाही करू शकणार? ठीक आहे, मी करेन. ठीक आहे. तुझी राहण्याची व्यवस्था मी दुसऱ्या रूम मध्ये केली. तुझं सगळं सामान पॅक कर आणि खाली ये.